नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. बारामतीमध्ये 28 जानेवारीला चिता जळत असताना जे गलिच्छ राजकारण सुरू झालं, ते राजकारण सुरू केल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी अडचण झालेली आहे आणि त्यामध्ये चांडाळ चौकडी ठरलेली आहे. पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे. आता आज महाराष्ट्रामध्ये दिवसभर काय घडलेलं आहे या संबंधाने रोहित पवार यांनी 0 FIR मरीन ड्राईव्हला का नोंद करून घेतला नाही म्हणून बारामतीकडे धाव घेतली. बारामतीला गृह खात्याने तेच केलं जे त्यांना वरून सांगितलेलं आहे. म्हणून राज ठाकरे यांनी की हा जो मृत्यू अजित पवारांचा हा धोक्यामुळे झालेला आहे की धोक्यामुळे झालेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी न बोलता जो काही डाव टाकला आणि विलिनीकरणाची चर्चा थांबवून टाकली, ज्याच्यामुळं अडचण कोणत्या राष्ट्रवादीची झालेली आहे. त्याच्यामध्ये तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून कळसूत्री बाहुल्या असल्यासारखा जो काही राजकीय नंगानाच महाराष्ट्रामध्ये चालवलेला आहे आणि आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं आहे, आपल्याला केंद्रामध्ये मंत्री व्हायचं आहे, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये यायचं आहे, असे वेगवेगळे इरादे सगळे आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललेलं आहे, प्रत्येकाचा मंत्र्याचा एकतर नरहरी झिरवाळ होऊ शकतो किंवा हिरामन खोसकर यांना सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही आता माध्यमांसमोर यायचं नाही, तुम्ही हे विलिनीकरण वगैरे असे कुठलेही शब्द वापरायचे नाही. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि त्या अर्थाने ज्यांची चर्चा आहे त्या चौकडीचं राजकारण हे लक्षात घेऊन शरद पवारांनी न बोलणं पसंत केलं. एकही शब्द न बोलता त्यांनी आज एक्सपोज केलेलं आहे. म्हणजे पटेल, तटकरे हे कशा पद्धतीने सुनेत्रा पवार यांना मध्यभागी बसवतात, इतकंच बोला तितकंच बोला, कसे पाठ पडवले जात आहेत हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं. आणि रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने ही घटना आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीची आहे या पद्धतीने त्यांनी जे बोलणं सुरू केलेलं आहे ते देखील टीकेचे धनी ठरत आहेत, हे लक्षात घ्या. परंतु रोहित पवार यांना पूर्ण महाराष्ट्रामधून एक पाठिंबा असा मिळतोय, तो दुर्लक्षित करून चालणार नाही. तो म्हणजे की हा घातपात आहे की अपघात आहे हे नंतर ठरेल. या चॅनलवर आपण अनेक व्हिडिओ त्या संबंधाने तयार केलेले आहेत, टाकलेले आहेत, तांत्रिक, भावनिक. आपण आत्ता बोलतोय ते फक्त राजकीय मुद्द्यांवर. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, शरद पवार यांना आता राज्यसभेवर उमेदवारी मिळेल की काय होईल ती सगळी चर्चा प्रश्नांकित असताना या दोन राष्ट्रवादीमध्ये जे काही लागलेलं आहे ते जर लक्षात घेतलं तर अतिशय गलिच्छ स्वरूपाचं राजकारण महाराष्ट्राला बघावं लागत आहे. आणि जे 41 म्हणजे आमदार आहेत त्याच्यामध्ये आता दुर्दैवाने अजित पवार हयात नसल्यामुळे ती 40 संख्या झालेली आहे. याच्यामधल्या बहुतांश आमदारांची इच्छा ही अगदी ज्या बारामतीमध्ये 28 जानेवारीला सुरू झाली होती आणि नरहरी झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांना बाईटच देऊन टाकले की आता बस झालं, आता या दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे आणि सुनेत्राताई पवारांनी नेतृत्व केलं पाहिजे. मग झिरवाळ असं बोलले, त्याच्यानंतर इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर बोलले की 35 लोकांना आमदारांना असं वाटतंय. मग तिथून सुरू झालं. आता काल राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला सुनेत्राताई पवार यांची घोषणा करण्यात आली अधिकृतपणे, त्यावेळेला तटकरे, भुजबळ, पटेल आणि मुंडे यांनी जे वाघबाण सोडले, तळाखेबाज भाषणं जी केली, त्याच्यामध्ये काय दिसलेलं आहे, भारतीय जनता पार्टीने जी काही स्क्रिप्ट दिलेली आहे किंवा
तुम्ही दाखवून द्या की तुम्ही कशा पद्धतीने या विलिनीकरणाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये कायमचा खोडा कसा टाकणार आहे. मग 2004 ज्या वेळेला 73 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते, त्यावेळेला मुख्यमंत्री पदाची संधी होती, परंतु तसं काय अजितदादा पवारांना नेमलं गेलं नाही. आणि मग ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र हा अजित पवारांच्या रूपातल्या एका मुख्यमंत्र्याला मुकलेला आहे, हे विधान अधोरेखित करून सुनील तटकरे यांनी म्हणे तडाखेबाज भाषण केलं. ते तडाखेबाज भाषण केल्यानंतर जी पत्रकार परिषद, मग त्याच्यामध्ये जे काही त्यांनी आपल्या देहबोलीतून जे दाखवलं की त्यांच्या जो तणाव, म्हणजे ते का हे बघा की रोहित पवार ज्या पद्धतीने आग्रह धरतात आहे, FIR वगैरे स्टंटबाजी करतात आहे, राजकारण करतात आहे, त्यांना हा सगळा पक्ष बळकवायचा होता वगैरे 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 सगळं. आणि मग CBIची आम्ही मागणी केलेली आहे, हे व्यासपीठावरून सांगण्यात आलं. म्हणजे आम्हाला देखील घातपात की अपघात याची शंका आहे हे मान्य करायचं. परंतु ही जाग केव्हा आली? 20 दिवसानंतर आली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या मंडळीने पत्र दिलं. आणि आम्ही कसं पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, आम्ही कसं पत्र दिलेलं आहे, हे सगळं वारंवार आता सांगायची वेळ आलेली आहे. भावनेचं प्रदर्शन केलं पाहिजेच का? तर ते स्वाभाविकपणे सार्वजनिक जीवनामध्ये जिथे आवश्यक आहे आणि जिथं एकजूट आहे, पक्ष संघटन आहे, या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर त्या दृष्टीने योग्य पद्धतीने ते मांडलं गेलं पाहिजे. शेवटी पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस याची फारकत होऊ शकत नाही. मग हे भांडण पवार कुटुंबामधलं आहे, हे भांडण पक्षामधलं आहे. मग आता पवार कुटुंबामध्ये देखील फूट पाडायची. मग त्या पद्धतीने काय करायचं, जर अजितदादा पवार यांच्या त्यांचं जे राजकीय जीवन आहे त्याच्याबद्दल काही सादरीकरण करायचं. मग काय करायचं की फक्त 2 वर्षातले सगळ्या गोष्टी दाखवायच्या, बाकीच्या गोष्टी दाखवायच्या नाही. ह्या अशा अनेक गोष्टी आवर्जून केल्या जातात. मग रोहित पवार ते बरोबर कोंडीमध्ये पकडतात की बघा तुम्ही थेट सुनेत्राताई पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला, जय पवारला काय व्यासपीठावर बसवलं नाही वगैरे वगैरे, ते सगळं बोललं जात आहे. आणि मग हे जे महाराष्ट्राला बघावं लागतं आहे, याच्यातून जे समोर जे आलेलं आहे आणि जे टीकेचे जे धनी ठरलेले आहे, टीकेचे घाव त्यांच्या मस्तकावर पडत आहे. म्हणजे राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. मग ती बुद्धी वापरत असताना आपण नको त्या वेळेला नको तिथे वापरल्यावर काय होतं, आपण चौकडी नाही तर चांडाळ चौकडी ठरतो. हे पटेल तटकरेंच्या, भुजबळांच्या, मुंडेंच्या लक्षात आलंच नाही. त्यांना फक्त एक दिसलं की सुप्रिया सुळे कशा प्रकारे लग्न असल्यासारख्या थोई थोई इकडं तिकडं त्या नाचत आहेत, प्रतिभा पवार कशा हसत आहेत, शरद पवार काय करत आहेत, हे सगळं जे ट्रोलिंग सुरू झालं, दोन्ही बाजूनी ट्रोलिंग सुरू झालं, आजही ट्रोलिंग होत आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर आरोप करत आहेत की पैसे देऊन ट्रोल केलं जात आहे, भाडोत्री ट्रोलिंग केलं जात आहे, अनेक मुद्दे आहेत. परंतु जे सत्य जे उघड झालेलं आहे ते सत्य इतकंच आहे की भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण नको होतं. आणि शरद पवारांचा एकूण जो नूर आहे, आणि त्यांना म्हणजे जसं संजय राऊतांनी अनेकदा सांगणं की अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार होते वगैरे वगैरे, ते सगळं जे आहे, आणि मग ते 70,000 कोटींचा आरोप वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या पद्धतीने तो तिथेही निकाल लागलेला आहे, तिथेही क्लीन चिट वगैरे हे सगळं सुरू झालेलं आहे. गोष्टी खूप बोलण्यासारख्या आहेत. परंतु आता शरद पवार हे बोलणार नाहीत, तर ते काय करतील, जसं भारतीय जनता पार्टी या चौघांच्या ह्या ज्या बाहुल्या नाचवत आहेत, त्याप्रमाणे शरद पवार देखील काय करत आहेत की जयंत पाटलाला सांगितलेलं आहे, शशिकांत शिंदेंना सांगितलेलं आहे, रोहित पवार याला मुक्तांगण दिलेलं आहे की तुला वाटेल तेवढ्या पत्रकार परिषदा घ्या. जरी मी असं सुरुवातीला काळी शिरत जो काही थरकाप उडवणारा जो काही आवाज महाराष्ट्राने ऐकला त्यावेळेला की हा घातपात नाही आहे, हा अपघात आहे, मग ममता बॅनर्जी वगैरे ते सगळं ते का केलं होतं, कारण की तिथे जर त्या सगळ्या भावनेचा उद्रेक झाला असता एवढ्या मोठ्या जनसमूहाचा,
तर कायदा आणि सुव्यवस्थेचा केवढा मोठा प्रश्न निर्माण झाला असता हे विचारात घ्या. म्हणून विधिमंडळामध्ये चर्चा झाली. काय चर्चा झाली विधिमंडळामध्ये? की शरद पवार हे आता फक्त पुढारी नाही तर ते स्टेट्समन आहेत. आत्ता ते निवृत्ती अमुक तमुक त्यांचा जो सगळा 60 वर्षांचा प्रवास. आणि मग सुनेत्राताई पवार यांनी देखील त्या प्रवासाला काय केलं, जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. त्यांनी पोस्टर टाकली सविस्तर. त्याच्यामुळं जे ट्रोल करणारे, जे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर नाचणारे यांना मोठी चपराक सुनेत्राताई पवार यांनी दिलेली. म्हणजे हे बघा की भावनेची नाळ न तोडता आपल्याला राजकीय स्तरावर जे काही करायचं आहे ते आपण निमूटपणे करणे. आणि मग ही जी घाई केली, कशाची घाई केली? सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्या पाहिजे होत्या का? निश्चित झाल्या पाहिजे होत्या. त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला पाहिजे होत्या का? अवश्य त्या व्हायलाच पाहिजे होता, याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण ज्या पद्धतीने घाई केली, महाराष्ट्र धाय मोकलून रडत असताना पक्षाची जर एवढीच काळजी होती तर मग सगळ्या पक्षाला व्यवस्थित घेऊ, विश्वासात घेऊन, बैठक घेऊन या सगळ्या जर गोष्टी पार पाडल्या गेल्या असत्या तर चौकडी ही चांडाळ चौकडी ठरली नसती. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.